तर युवा करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि आज काय आहे आपली ग्रुप डी साठी सायन्सची टेस्ट नंबर 2 आहे. ओके, तर चालू करायचं. तर बघा, प्रश्न नंबर 1 दिलेला आहे आपल्याला इथे. द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. ऑप्शन मध्ये दिला आहे आपल्याला इथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, नंतर दिला आहे लेंथ, नंतर दिलेला आहे व्हॉल्यूम, डी दिलेला आहे टेम्परेचर. तर सर्वात प्रथम आपल्याला माहित असायला पाहिजे द रेजिस्टन्स ऑफ करंट, म्हणजे जो फॉर्म्युला असतो तो रेजिस्टन्सचा काय असतो, R इज इक्वल टू रो इंटू एल बाय ए. हर एल काय इंडिकेट करतो, लेंथ, आणि ए जे आहे काय इंडिकेट करतो, ए जे आहे तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. बरोबर आहे ना. सर्वांना माहित असेल हा फॉर्म्युला, ज्यांची सायन्स फील्ड असेल त्यांना माहितच असेल. आणि नेट 8 किंवा टेट मध्ये पर्यंत पण होता हा फॉर्म्युला. ओके, आणि हे रो काय दिलेला आहे, रेजिस्टिव्हिटी. ओके, आता मला हा फॉर्म्युला सांगा. फॉर्म्युला काय दिला आहे तुम्हाला, R इज इक्वल टू रो इंटू एल बाय ए. म्हणजे रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशा आहे, लेंथ. आणि जर तुम्हाला इनवर्सली प्रोपोर्शनल तर काय आहे, ए हा काय आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, म्हणजे तुम्हाला इथे प्रश्न काय विचारलाय, द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय राहील मग, लेंथ. ऑप्शन नंबर बी काय आहे, राईट आन्सर आहे. बघा फॉर्म्युल्यानुसार काय म्हटलं आहे, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ होईल. आणि इनवर्सली जर विचारलं तुम्हाला इन फ्युचर मध्ये, आणि विचारला पण आहे. ओके, तुम्हाला विचारलं काय आहे की रेजिस्टन्स हा इनवर्सली प्रोपोर्शनल कशा असतो, तर एरियाचा असतो. बरोबर आहे. आणि हा जो रो आहे हा काय कॉन्स्टंट आहे, आणि याला नाव काय दिलेलं आहे, रेजिस्टिव्हिटी म्हणून नाव दिलेलं आहे. ओके, म्हणजे काय झालं तुमचं, जे तुम्हाला जर विचारलं द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज इनवर्सली प्रोपोर्शनल विचारलं इन फ्युचर मध्ये, तर काय सांगायचं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आणि जर डायरेक्टली प्रोपोर्शनल विचारलं तर काय सांगायचं, लेंथ सांगायचं. आणि ह्या बेसिसवर तुम्हाला फॉर्म्युले पण प्रॉब्लेम पण विचारला आहे. ओके, तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आपल्याला, द एसआय युनिट ऑफ इंड्यूस पोटेन्शियल डिफरन्स इज. काय म्हटलंय, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, पोटेन्शियलचा अर्थ इथे व्होल्ट मध्ये होतो. म्हणजे याचं जे एसआय युनिट जे आहे ते काय आहे, इथे व्होल्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए काय आहे, राईट आन्सर आहे. आणि जे ए आहे हे काय, एम्पियर. हे कशाचं युनिट आहे, करंटचं. आणि इथे मिली एम्पियर दिलाय तुम्हाला, हे पण कशाचं युनिट आहे, करंटचं युनिट आहे. आणि डी ओहम हे कशाचं युनिट आहे, रेजिस्टन्स. ओके, तर द एसआय युनिट ऑफ इंड्यूस पोटेन्शियल डिफरन्स काय राहील, व्होल्ट. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जर तुम्हाला एसआय युनिट विचारलं तर काय राहील, व्होल्ट राहील. आणि एम ए काय आहे, करंट आहे. करंट कशात मोजतात, एम्पियर मध्ये. हे काय आहे, मिली एम्पियर आहे. आणि ओहम हा कशाचा आहे, रेजिस्टन्स आहे. समजलं काय इतकं. तर नेक्स्ट आहे आपल्याला काय विचारलं आहे, इज द फिलिंग द ब्लँक दिलेली आहे इथे, इज द स्टडी ऑफ अर्थक्वेक. आणि मोस्ट फेमस क्वेश्चन आहे, सर्वांना माहितीच असेल. याच्यातला काय म्हणतात, जे अर्थक्वेकच्या स्टडीला काय म्हणतात. ऑप्शन आहे सिस्मोलॉजी, टोपोग्राफी, व्होल्कॅनोलॉजी आणि मोनोटोलॉजी. काय राहू शकते. आणि खूप इझी प्रश्न आहे आणि मोस्टली रिपीटेड क्वेश्चन आहे हा. ग्रुप डी 2022 मध्ये आलेला आहे. तर काय राहील आन्सर, आन्सर नंबर ए, सिस्मोलॉजी इज द स्टडी ऑफ अर्थक्वेक. आणि व्होल्कॅनोलॉजी सर्वांनाच माहित असेल, जे व्होल्कॅनो राहते त्याच्या स्टडीला काय म्हणतात, व्होल्कॅनोलॉजी. ओके, इतकं समजलं का सर्वांना. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिश हॅव फिलिंग द ब्लँक दिलाय, चेंबर्स हार्ट. किती राहते फिशला चेंबर हार्ट, तर फिशला किती चेंबर हार्ट्स राहतात. ऑप्शन दिलाय तुम्हाला 1, 2, 3 आणि 4. ओके, तर 3 चेंबर हार्ट कोणाला राहतात, म्हणजे ते जर तुम्हाला विचारला 3 चेंबर हार्ट कोणाला राहतात, तर ते कोणाला राहतात, जे मॅमल्स राहतात किंवा एम्फिबियन्स राहतात, जे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर लँडवर राहतात. असा कोण आहे, आपला फ्रॉग. बरोबर आहे ना. नेक्स्ट पण याच्यात एक एक्सेप्शन आहे,
तो म्हणजे क्रोकोडाईल. ओके, नेक्स्ट इथे ऑप्शन डी मध्ये दिलाय तुम्हाला चार कोणात राहतात? चार हे राहतात मॅमल्स आणि बर्ड्स मध्ये, बरोबर आहे ना. पुरुषामध्ये 4 चेंबर्स राहतात ना. ओके, तर आणि नंतर राहिला ऑप्शन नंबर बी मध्ये 2 दिलेला आहे तुम्हाला. तर फिश मध्ये किती चेंबर्स राहतात? 2 चेंबर्स राहतात. म्हणजे इथे ऑप्शन बी काय झालं? राईट आन्सर झालं. 3 विचारलं तर कशा सांगतात? रेप्टाइल्स आणि अँफिबियन. आणि 4 जर विचारलं तुम्हाला, 4 कोणाच राहतात? मॅमल्स आणि बर्ड्स मध्ये. आता लक्षात राहील. आणि ग्रुप डी मध्ये 3 to 4 टाइम्स आलेला प्रश्न आहे. 2022 चे जे शिफ्ट झाली त्याच्यात 4 ते 5 शिफ्ट मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. आणि त्यांनी ऑप्शनवरून उचलून, म्हणजे इथे कधी तुम्हाला 4 चेंबर्स कोणामध्ये राहतात, 3 चेंबर्स कोणामध्ये राहतात, 2 चेंबर्स कोणामध्ये राहतात, असे प्रश्न विचारले आहेत. विथ म्हणजे तुम्हाला जे बर्ड्स किंवा समजा मी तुम्हाला हे दिलेलं आहे, कोणता क्रोकोडाईलचं उदाहरण दिलं, त्याचे तुम्हाला चेंबर्स विचारले होते. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आहे. इथे दिले तुम्हाला, हाऊ मच पर्सेंट वॉटर इज प्रेझेंट इन प्लाझ्मा. ऑप्शन ए दिलाय 60%, ऑप्शन बी दिलाय 70%, ऑप्शन सी आहे 80% आणि ऑप्शन डी दिलेला आहे 90%. ओके, तर सांगा मला किती पर्सेंट प्रेझेंट राहतो, किती पर्सेंट वॉटर प्रेझेंट राहतो प्लाझ्मा मध्ये. ओके, तर सर्वात प्रथम मला सांगा, जो प्लाझ्मा हा कशात प्रेझेंट राहतो? आपल्या आरबीसी मध्ये प्रेझेंट राहतो. किती पर्सेंट राहतो आरबीसी मध्ये? 55%. आणि 55% मध्ये पण 90% काय प्रेझेंट राहते? त्याच्यात काय प्रेझेंट राहते? तर वॉटर राहते. म्हणजे इथे ऑप्शन नंबर डी काय झाला? राईट आन्सर झाला. जर याच्या पुढे तुम्हाला विचारलं, समजा आरबीसी मध्ये प्लाझ्माचा पर्सेंटेज किती राहते, तर तो 55% सांगायचा. आणि प्लाझ्मा मध्ये जर वॉटर विचारलं तुम्हाला, तर किती सांगायचं? 90%. ओके, समजलं सर्वांना हा प्रश्न? तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. काय म्हटलं तुम्हाला? द फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शन. द फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शन काय आहे म्हणजे, आणि हा प्रश्न विचारला आहे तुम्हाला कशात? एनटीपीसी मध्ये विचारला होता. तर काय असतो सरफेस टेन्शनची जो हे असतो फॉर्म्युला, काय असतो? सरफेस टेन्शनचा जो फॉर्म्युला असतो तो असतो फोर्स बाय एरिया. म्हणजे काय असतो? F/A. इथे ऑप्शन नंबर ए काय आहे? राईट आन्सर आहे. ओके, हे समजलं का सर्वांना? काय असतो? सरफेस टेन्शनचा जो फॉर्म्युला असतो काय असतो? F/A असतो. सर्वांना समजलं काय? आणि कधी कधी तुम्हाला डेफिनेशन पण विचारू शकतात की फोर्स टू एरिया इज नोन ॲज काय म्हणायचं मग? सरफेस टेन्शन. समजलं का सर्वांना? हे जे मी तुम्हाला 6 क्वेश्चन घेतले आहे हे सर्वांना समजले काय? काय होता पहिला प्रश्न? द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाचा राहतो? लेंथ. सेकंड काय सांगितलं होतं? एसआय युनिट ऑफ इंड्यूस पोटेन्शियल. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? व्होल्ट. आणि एम्पियरचं लक्षात ठेवायचं, हे करंटचं आहे. आणि ओम हे रेजिस्टन्स आहे. नंतरचा प्रश्न होता द स्टडी ऑफ अर्थक्वेक, काय म्हणतात त्याला? सिस्मोलॉजी. नंतर तुम्हाला सांगितलं तुम्ही फिशला किती हार्ट चेंबर्स राहतात? 2 हार्ट चेंबर्स राहतात. आणि 3 कोणात राहतात? रेप्टाइल्स मध्ये राहतात. आणि 4 कोणात राहतात? तर मॅमल्स आणि बर्ड्स मध्ये राहतात. आणि नेक्स्ट हाऊ मच पर्सेंट ऑफ वॉटर विचारलं तर काय सांगायचं? किती पर्सेंट राहतं प्लाझ्मा मध्ये? 90%. आणि आरबीसी मध्ये प्लाझ्माचं पर्सेंटेज विचारलं तर 55% सांगायचा. नेक्स्ट द फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शन विचारला तर काय असतो? F/A. तर बघा 7 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ टंगस्टन. काय? ऑप्शन नंबर ए दिलाय TN, ऑप्शन बी दिलाय TU, ऑप्शन सी दिलाय TG आणि ऑप्शन नंबर डी दिला आहे किती? W. तर काय असतो? जो टंगस्टनचा जो सिम्बॉल असतो तो काय असतो? W असतो. ओके, तर टंगस्टन बद्दल काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे. जसा टंगस्टनचा सिम्बॉल काय आहे? W. ओके, आणि याचा ॲटॉमिक नंबर किती आहे मग? मोस्ट इम्पॉर्टंट, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 74. आणि व्हेरी IMP आहे.
खूपदा विचारलेला आहे की टंगस्टनचा जो ॲटॉमिक नंबर असतो तो किती असतो, तर लक्षात ठेवायचं त्याचा ॲटॉमिक नंबर असतो 74 आणि टंगस्टन इज अ हायेस्ट मेल्टिंग पॉइंट एलिमेंट, म्हणजे हे राहतो एलिमेंट्स. तर काय म्हटलं मी, टंगस्टन इज अ हायेस्ट मेल्टिंग पॉइंट ऑफ एलिमेंट. तर त्याचा मेल्टिंग पॉइंट किती राहतो, 35 डिग्री सेल्सिअस राहतो. ओके, तर काय 3 इम्पॉर्टंट फॅक्ट सांगितले मी तुम्हाला. इथे काय म्हटलं तुम्हाला, जर सिम्बॉल जर विचारला टंगस्टनचा तर काय राहतो W, आणि जर ॲटॉमिक नंबर जर विचारला तुम्हाला टंगस्टनचा तर किती राहतो 74 राहतो. आणि टंगस्टन काय आहे, एक हायेस्ट मेल्टिंग पॉइंट आहे आणि त्याचा जो मेल्टिंग पॉइंट असतो तो किती असतो 35 डिग्री सेल्सिअस. ओके, समजलं काय. आणि हे तिन्ही जे मी तुम्हाला फॅक्ट सांगितले इथे, हे तिन्ही फॅक्ट तुम्हाला ग्रुप डी असो किंवा एनटीपीसी असो किंवा एसएससी असो, ह्या तिन्ही एक्झाम मध्ये किंवा स्टेट बोर्डचे तुम्हाला जर सायन्सचे क्वेश्चन येत असाल, म्हणजे सरळ सेवा भरती असो किंवा एमपीसी असो, ह्या सगळ्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेलाच आहे. आणि हा ॲटॉमिक नंबरचा तर लक्षातच ठेवायचा, खूप वेळा विचारलेला आहे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. तर काय म्हटलंय तुम्हाला, द मेल्टिंग पॉइंट ऑफ स्नो इज, किती असतो मेल्टिंग पॉइंट ऑफ स्नो. जर काय म्हटलंय तुम्हाला, द मेल्टिंग पॉइंट ऑफ स्नो इज, ऑप्शन ए मध्ये दिलाय तुम्हाला 273.15 केल्विन, नंतर बी दिलाय 273.15 फॅरेनहाइट, इथे डिग्री सेल्सिअस मध्ये दिलाय म्हणजे 273.15 डिग्री सेल्सिअस दिलाय. ओके, आणि 4 दिलाय 273.15 आर दिलेला आहे. ओके, तर काय राहील, तर ऑप्शन ए. ओके, तर काय होईल, द मेल्टिंग पॉइंट ऑफ स्नो इज काय राहील, जर मेल्टिंग पॉइंट विचारला तुम्हाला स्नोचा तर किती राहील 273.15 केल्विन. आणि इथेच जर तुम्हाला फॅरेनहाइट मध्ये विचारलं तर फॅरेनहाइट मध्ये किती राहील, जर फॅरेनहाइट मध्ये विचारला तर किती राहील 32 डिग्री फॅरेनहाइट राहील. ओके, 32 फॅरेनहाइट राहील. आणि जर सेल्सिअस मध्ये विचारला तुम्हाला स्नोचा मेल्टिंग पॉइंट तर तो किती राहतो 0 डिग्री सेल्सिअस. आणि हे तिन्ही फॅक्ट जे सांगितले मी तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. जर विचारलं तुम्हाला मेल्टिंग पॉइंट ऑफ स्नो इज फॅरेनहाइट केल्विन मध्ये विचारला तर 273.15 केल्विन, फॅरेनहाइट मध्ये विचारला तर 32, आणि जर सेल्सिअस मध्ये विचारला तर 0 डिग्री सेल्सिअस. तर अशा प्रकारे बघा, याच्यासोबत मी तुम्हाला 3 फॅक्ट पण सांगितले आणि तिन्ही एक्झाम मध्ये आलेले आहेत. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. काय म्हटलंय तुम्हाला, 2 or more एलिमेंट कंबाईन टू फॉर्म, काय फॉर्म मध्ये जर 2 एलिमेंट, 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर एलिमेंट होऊन एक एलिमेंट फॉर्म होत असेल तर त्याला काय म्हणतात, व्हॅलेन्सी, ॲटम, रॅडिकल का कंपाऊंड. तर काय होतो, जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर एलिमेंट मुळे हे फॉर्म होत असेल तर काय फॉर्म होतो, कंपाऊंड फॉर्म होतो. एक्झाम्पल H2O चं, फॉर एक्झाम्पल H2O. मला सांगा H2O कसा फॉर्म झालेला आहे, हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल मिळून काय फॉर्म झालेला आहे, H2O फॉर्म झालेला आहे. बरोबर आहे ना. मग म्हणून काय म्हणतात, 2 or more एलिमेंट कंबाईन टू फॉर्म, काय फॉर्म करतो, कंपाऊंड फॉर्म करतो. बरोबर आहे. एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला H2O, फॉर एक्झाम्पल H2O. मला सांगा H2O कसा फॉर्म झाला आहे, हायड्रोजनचे 2 एलिमेंट्स आणि ऑक्सिजनचा 1 एलिमेंट मिळून काय फॉर्म झालेला आहे, H2O फॉर्म झालेला आहे. ओके, तर समजलं का सर्वांना आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट काय म्हटलं तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नोबल गॅस. आणि ऑप्शन मध्ये दिलाय तुम्हाला रेडॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि हायड्रोजन दिलेला आहे. तर बघा, हे मी तुम्हाला लास्ट जे मॉक टेस्ट झाली त्या मॉक टेस्ट मध्ये पण तुम्हाला सांगितले होते, कोणकोणते सांगितले होते, रेडॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. हे जे आहे हे नोबल गॅस आहे. हायड्रोजन हा नोबल गॅस आहे का, नाही, म्हणून ते ऑप्शन नंबर डी काय झाला, राईट आन्सर झालेला आहे.
आणि तुम्हाला माहित असेल जो नोबेल गॅस असतो त्याचा आउटर मोस्ट शेल काय झालेला असतो, फुलफिल झालेला असतो, तो कुणासोबत शेअरिंग करत नाही. ओके. आणि हायड्रोजन सांगा मला कोणत्या एलिमेंट मध्ये राहतो, फर्स्ट ग्रुप मध्ये राहतो ना. ओके. आणि मला सांगा तुम्ही त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, कमेंट करून सांगा मला. की जर तुम्हाला विचारलं फ्युचर जे हे राहते, फ्युचर जे बर्निंग कॉईल आहे आपल्या याच्यातलं कशाला म्हणतात म्हणून, तर ते हायड्रोजनलाच म्हणतात. ओके. तर चला क्वेश्चन नंबर 11 कडे जाऊ. तर क्वेश्चन नंबर 11 काय दिलाय तुम्हाला, द फॉर्म्युला ऑफ C6H12 रिप्रेझेंट ऑफ हायड्रोकार्बन. ऑप्शन मध्ये दिलाय तुम्हाला हेक्सेन, ऑप्शन बी दिलाय हेक्सेन, ए आणि आहे बघा, इथे ए आणि आहे, इथे ई आणि आहे, इथं हेक्झिन आहे, इथे वाय आणि आहे, आणि इथे दिलाय हेप्टेन HEPTY दिलेला आहे. तर काय होईल, जो C6H12 C6H40 हा कशाचा फॉर्म्युला आहे, तर हा हेक्झेन आहे, हेक्झेनचा आहे. लक्षात ठेवायचा ANE आहे इथे, हा कशाचा आहे, C6H40. म्हणून इथे ऑप्शन नंबर ए काय झालं, राईट आन्सर झालं. जर तुम्हाला विचारलं की हेक्सेनचा काय आहे, तर काय होईल, हेक्सेनचा जर विचारलं तुम्हाला C6H12. ओके. जर तुम्हाला विचारलं हेक्सेनचा काय फॉर्म्युला आहे, म्हणजे इथे बघा ई आणि आहे इथे, आणि ती ए आणि आहे, कन्फ्युजन नाही व्हायचं. जर हेक्सेन विचारलं तुम्हाला तर C6H40 सांगायचं, आणि ई आणि जर असेल शेवटी तर काय सांगायचं, C6H12. ओके. त्याच प्रकारे बघा इथे हेक्झिन आहे, बरोबर आहे. तर बघा इथे हेक्झिनचा जो फॉर्म्युला राहील तो काय राहतो, C6H10 राहतो. काय राहतो, हेक्झिनचा जो फॉर्म्युला राहतो तो C6H10 राहतो, आणि जो आपला हेप्टीन राहतो HEPYTNE, याचा काय असतो C7H12. तर बघा मी तुम्हाला चारही याचे सांगितले फॉर्म्युले. तर बघा हेक्झेनचा काय असतो C6H40, हेक्झिनचा काय असतो C6H12, आणि हेक्झिनचा काय असतो C6H10, आणि हेप्टीनचा काय असतो C7H12. आणि याचा राईट आन्सर काय मग C6H40 च हेक्झेन आहे. नेक्स्ट विचारलाय तुम्हाला, व्हॉट इज द युनिट ऑफ रिलेटिव्ह डेन्सिटी. ऑप्शन मध्ये दिलाय नो युनिट, सेकंड आहे पास्कल, थर्ड दिलाय न्यूटन, डी दिलाय केजी मीटर, केजी पर मीटर स्क्वेअर. तर पास्कल कशाचा आहे, प्रेशरचा आहे. न्यूटन कशाचा आहे, फोर्सचा आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते काय आहे, नो युनिट. रिलेटिव्ह डेन्सिटीला कोणतेही युनिट नसतो, म्हणून इथे जे आन्सर ए आहे, ए काय आहे, राईट आन्सर आहे. तर बघा चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर चला क्वेश्चन नंबर 13 इथे दिलेला, द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी इज, म्हणजे मास आणि वेलोसिटीचा प्रोडक्ट काय होतो म्हणते, इम्पल्स, फोर्स, इनर्शिया की ऍक्सिलरेशन. तर बघा फोर्स बरोबर काय असतो, फोर्स इज इक्वल टू काय होतो, फोर्स बरोबर काय होतो, F इज इक्वल टू M इंटू A. तर हे होईल काय, फोर्स बरोबर काय होतो, मास इंटू ऍक्सिलरेशन, बरोबर आहे. नंतर ऍक्सिलरेशन विचारलं तुम्हाला तर काय होतो, ऍक्सिलरेशन म्हणजे काय होतो, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे हे दोन्ही हे आहे काय, प्रोडक्ट आहे का मास आणि वेलोसिटीचे, नाही. तर मग इम्पल्स काय आहे, इम्पल्स हा जो प्रोडक्ट असतो तो मास आणि वेलोसिटीचा काय असतो, प्रोडक्ट असतो. तर मला सांगा याच्यावरून तुम्ही त्याचे युनिट काढू शकता का, हो. तर बघा मासचं काय राहते युनिट केजी, आणि वेलोसिटीचं काय राहते मीटर.
पर सेकंद. म्हणजे जर इम्पल्सचं जर तुम्हाला युनिट विचारलं तर काय होईल, kg मीटर पर सेकंद. ओके. नेक्स्ट जर तुम्हाला फोर्सचं जर विचारला, फोर्सचं तसं युनिट काय असते, न्यूटन्स असते. जर तुम्हाला ह्या फॉर्म केजीच्या फॉर्म मध्ये विचारलं तर काय सांगतात, मासचं काय असते केजी आणि याचं काय असते मीटर पर सेकंद स्क्वेअर असते. बरोबर आहे. म्हणजे फोर्सचं जर ह्या फॉर्म मध्ये विचारलं तुम्हाला तर केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर असते. आता मला तुम्ही ऍक्सिलरेशनचं सांगा काय होते तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे दिलाय तुम्हाला. द पीएच व्हॅल्यू ऑफ हायली ऍसिडिक मिक्सचर इज. केव्हा होते हायली ऍसिडिक, हायली ऍसिडिक मिक्सचर कधी होते, जर 7 वर असेल तर ते काय होते न्यूट्रल होते. बरोबर आहे. आणि 7 च्या जर जास्त झाले तर काय होते अल्कली किंवा बेसिक नेचर म्हणतात त्यांना. नेक्स्ट जर ते 7 पेक्षा कमी जर झालं म्हणजे 0 to 7 तर काय असतं ते ऍसिडिक नेचर असतो पीएच व्हॅल्यूचं. म्हणजे जर सगळे मग काय म्हटलंय तुम्हाला इथे, द पीएच व्हॅल्यू ऑफ हायली ऍसिडिक मिक्सचर केव्हा होईल, मग जेव्हा लोएस्ट पॉइंट असेल. मग चालू कुठून होते आपली पीएच ची स्केल 0 पासून. मग ऑप्शन नंबर डी काय झालं राईट आन्सर आलं. तर जर तुम्हाला विचारलं द पीएच व्हॅल्यू ऑफ हायली ऍसिडिक मिक्सचर कधी असते तर काय असतो 0 वर असतो. आणि बेसिक जर किंवा अल्कली जर विचारलं तुम्हाला हायेस्ट कधी असते तर तो 14 वर असतो. नेक्स्ट आहे 15 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज मेड अप ऑफ कॅल्शियम. तर सांगा मला तुम्हाला कशाचा, तीट, ब्लड, बाईल आणि प्लाझ्मा. तर प्लाझ्मा तर तुम्हाला माहिती असेल सर्वांना कशात प्रेझेंट राहतो, ब्लड मध्ये राहतो. ओके. बाईल, बाईल कोण सिक्रेट करते, लिव्हर करते. बरोबर आहे ना. नेक्स्ट ब्लड, ब्लड मध्ये कॅल्शियम राहू शकते काय, नाही. तर सांगा मला कशाचा बनलेला आहे, तीट. तीट जो आहे हा कॅल्शियम फॉस्फेटचा बनलेला असतो. तर याचा ऑप्शन नंबर 1 आहे राईट आन्सर आहे. समजलं का सर्वांना. प्रश्न काय विचारला तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज मेड अप ऑफ कॅल्शियम. तर तीट हे काय आहे राईट आन्सर आहे. तो हार्डेस्ट पार्ट आहे आपल्या माउथचा. समजलं तुम्हाला. म्हणून आणि कशाचा बनला राहतो, तीटचा जो पार्ट राहतो तो कशाचा, कोणते कॅल्शियम राहते ते कॅल्शियम फॉस्फेट. तर चला नेक्स्ट 16 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द युनिट ऑफ किडनी. तर किडनीचं युनिट काय असते, न्यूरॉन, नेफ्रॉन, प्रोटॉन आणि एक्झॉन. प्रोटॉन तर राहू शकत नाही. प्रोटॉन हा कशाचा पार्ट आहे, प्रोटॉन हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे. एक्झॉन पण नाही राहू शकत. नेक्स्ट काय राहिलं न्यूरॉन आणि नेफ्रॉन. ह्या दोन मध्ये खूप गोंधळ होतो. तर तुम्हाला जर न्यूरॉन विचारला तर न्यूरॉन हा एक नर्वस सिस्टीमचा भाग आहे. ओके. नर्व सेलचा पार्ट आहे, हे त्याचं युनिट आहे नर्व सेलचं. आणि नेफ्रॉन हे जे काय आहे हे किडनीचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. म्हणून इथे ऑप्शन बी जे आहे हे राईट आन्सर आहे. आणि नेहमीच लक्षात ठेवायचं काय म्हटलं तुम्हाला, जर विचारलं तुम्हाला व्हॉट इज द युनिट ऑफ किडनी तर काय सांगसान नेफ्रॉन. आणि द स्ट्रक्चरल किंवा फंक्शनल युनिट ऑफ असाही प्रश्न विचारला किडनी तर काय सांगायचं नेफ्रॉन. आणि न्यूरॉन विचारला तर कशाचा आहे नर्वस सेलचा आहे. तर त्याच्यावर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला. देअर आर 10 प्रोटॉन दिलेला आहे इथे तुम्हाला आणि 70 न्यूट्रॉन दिला आहे. न्यूक्लियस मध्ये 10 प्रोटॉन दिलेले आहे आणि 70 न्यूट्रॉन दिलेले आहे. आणि फाइंड आउट काय करायला सांगितलं तुम्हाला, मास नंबर फाइंड आउट करायला सांगितलंय. तर मागच्या ज्यांनी फर्स्ट मॉक बघितले असतील त्यांना मी ह्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं की ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू काय होतो प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. तर प्रोटॉनची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला 10 दिलेली आहे आणि न्यूट्रॉनची व्हॅल्यू किती दिली आहे 17 दिली आहे. तर किती होईल 27. ओके. म्हणजे ऑप्शन सी काय आहे राईट आन्सर आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ह्या बेसिसवर ग्रुप डी मध्ये एक ना एक शीट मध्ये तुम्हाला हमखास हे जे फॉर्म्युला आहे मास नंबरचा याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता आहे, कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर. सर्वात प्रथम माहिती झाला पाहिजे वॉटरचा फॉर्म्युला काय असतो,
H2O. मला सांगा याच्यात हायड्रोजनचे मॉलिक्यूल किती आहे 2 आणि ऑक्सिजनचा किती आहे 1. ओके, एकच आहे ना. आता मला सांगा हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर राहते, हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर किती राहते 1 राहते आणि याचा जर ॲटॉमिक मास नंबर विचारला तुम्हाला तर काय करायचं 2 नी मल्टिप्लाय करायचं, तर काय होईल 2 होऊन जाईल. आता तसंच सांगा मला ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती राहतो 8 राहतो आणि त्याचा जर मास नंबर जर विचारला तुम्हाला तर किती होईल 60 आणि दोघांना जर ऍड केला तर टोटल किती निघतो 18. तर बघा ऑप्शन नंबर 1 आहे राईट आन्सर आहे. समजलं ना कशा प्रकारे काढला तुम्ही. हायड्रोजनचा मास नंबर राहतो 1, जर तुम्हाला मास नंबर काढायचा असेल तर मल्टिप्लाय करायचं 2 ने तर किती होईल 2 आणि ऑक्सिजनचा मास नंबर किती राहतो 8 आणि त्याचा जर मास नंबर काढायचा असेल तर किती होईल 60 होईल आणि दोघांना ऍड करायचं 16 + 2 किती होतो 18. तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला दिलेला विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स. ओके, सर्वात प्रथम माहित असायला पाहिजे काय असतो नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स. म्हणजे ते कमी प्रमाणात उपलब्ध असतो आणि फ्युचर मध्ये तुम्ही त्याचा रियूज पण नाही करू शकत. त्यालाच काय म्हणतात नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स. आणि रिन्युएबल एनर्जी सोर्स म्हणजे काय ज्याचा तुम्ही पुन्हा पुन्हा वापर यूज करू शकता आणि फ्युचर मध्ये पण तुम्ही त्याचा यूज करू शकता. ओके, तर बघा ऑप्शन मध्ये काय दिलंय तुम्हाला, काय दिलेलं आहे सोलर एनर्जी, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी आणि विंड एनर्जी. ओके, तर इथे जे न्यूक्लिअर एनर्जी आहे हे काय आहे नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे आणि हे सोलर, हायड्रो इलेक्ट्रिक आणि विंड. आता तर सगळ्यांच्या घरी माहीतच असेल सर्वांना सोलर एनर्जीचा मोठ्या प्रमाणात यूज होत आहे आणि प्रत्येकाच्या घरावर लावलेला पण असेल. काय होते यांनी एनर्जी मोठ्या प्रमाणात स्टोअर केली जाते. ओके, आणि विंड पण आपल्याला रियूज करता येते. पण न्यूक्लिअर एनर्जी असो किंवा ऑइल असो किंवा नॅचरल गॅस असो हे काय आहे हे नॉन रिन्युएबल एनर्जी आहे. याला तुम्ही एकदा यूज केलं तर फ्युचर मध्ये यूज करू शकत नाही. ओके, तर म्हणून काय झालं इथे ऑप्शन सी हे राईट आन्सर झालं. तर नेक्स्ट दिलं आहे आपल्याला अन ॲस्ट्रोनॉट फ्रॉम द मून सरफेस ऑब्झर्व द स्काय इज कसा दिसतो. जर अंतराळातून बघितला तर कसा दिसतो ब्लॅक कलरचा, कारण की तिथे स्कॅटरिंग ऑफ लाईट प्रेझेंट नाही राहत, ऍटमॉस्फिअर पण प्रेझेंट नाही राहत, ॲटम्स नाही राहत, त्यामुळे तो कसा दिसतो ब्लॅक दिसतो. तर चला अशा प्रकारे 20 क्वेश्चन काय झाले इथे आपले कंप्लीट झाले. तर चला 21 नंबरचा क्वेश्चन आहे अन एरोबिक रेस्पिरेशन ऑकर इन द अब्सेन्स ऑफ. ऑप्शन मध्ये दिलाय तुम्हाला CO2 दिलाय ओझोन, O2, CO. ओके, तर बघा ओझोन तर राहूच शकत नाही कारण की आपण रेस्पिरेशन घेताना दोनच हे करतो, एक तर कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि ऑक्सिजन काय करतो घेतो, बरोबर आहे ना. तर बघा एरोबिक म्हणजे कशात राहील, एरोबिक म्हणजे काय होते प्रेझेंट ऑफ ऑक्सिजन. इथे काय दिलाय एरोबिक, तर काय होईल मग इथे एरोबिक रेस्पिरेशन ऑकर इन द अब्सेन्स ऑफ. कशाच्या अब्सेन्स मुळे होतो तो होतो ऑक्सिजनच्या मुळे O2, बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर सी काय आहे हे तुमचा राईट आन्सर आहे. नेक्स्ट दिलाय तुम्हाला डायलिसिस इज यूज व्हेन द पेशंट हॅज अ सिरियस ट्रबल विथ. कधी डायलिसिस यूज करतो, कशासाठी यूज करतो आपण. ओके, जेव्हा प्युरिफिकेशन होत नाही किंवा युरिन तयार होत नाही, काय होते त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते, बरोबर आहे ना. किडनीवर सूज वगैरे येतात. ओके, तर कशामुळे होतो तो, तर ऑप्शन नंबर बी किडनीमुळे होतो, बरोबर आहे. काय म्हटलं तुम्हाला डायलिसिस इज यूज व्हेन द पेशंट हॅज अ सिरियस ट्रबल विथ. कधी होतो जेव्हा किडनीमध्ये प्युरिफिकेशन होत नाही, म्हणजे जे वेस्टेज प्रोडक्ट आहे किंवा युरिया तयार होत नाही त्याच्यामुळे काय होते किडनीवर सूज येते. ओके, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम चालू होतात किडनीमुळे, त्यावेळेस काय करतात डायलिसिस करतात, बरोबर आहे. तर नेक्स्ट काय तुम्हाला दिलेलं आहे 3 रेजिस्टर R1, R2, R3 आर कनेक्टेड इन सिरीज रिस्पेक्टिव्हली 6 ओम, 9 ओम, 10 ओम. देन द रिझल्टंट रेजिस्टन्स विचारलाय तुम्हाला. जर बघा 3 रेजिस्टन्स आहे,
R1 R2 R3 जर सिरीज मध्ये जर कनेक्ट केले असेल तर काय होतो, त्याचा जो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय होतो, R इक्विव्हॅलंट तयार होतो R1 प्लस R2 प्लस R3, म्हणजे काय होतो, तिघांची ऍडिशन होतो. आणि पॅरलल तुम्ही तुम्हाला जे लास्ट मॉक टेस्ट झाली मी त्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्यात काय होतो मल्टिप्लिकेशन काय होतो R1 प्लस R2 इंटू R3 डिवाइड बाय R1 प्लस R2 प्लस R2 प्लस R3 प्लस R3 इंटू R1. हा रिझल्ट सांगितला होता मी तुम्हाला लास्ट लेक्चरला. ओके, तर काय होईल, हे सिरीज मध्ये आहे ना, तर डायरेक्ट ऍडिशन होईल. 10 9 किती होतो 19, 6 25, म्हणजे ऑप्शन 1 आहे राईट आन्सर आहे. नंतर काय दिलंय तुम्हाला, द स्टडी ऑफ फंजी इज कॉल्ड ॲज, काय होतो, द फंजीच्या स्टडीला काय म्हणतात, मायकोलॉजी, सायटोलॉजी, सिस्मोलॉजी की नेफ्रोलॉजी. जे आपले न्यूरॉन्स राहतात त्याच्या स्टडीला काय म्हणतात, नेफ्रॉन्स राहतात त्याच्या स्टडीला काय म्हणतात, नेफ्रोलॉजी म्हणतात. आता लास्ट हे झाला आपला लेक्चर. नेक्स्ट काय दिला तुम्हाला, सायटोलॉजी, सेलच्या स्टडीला म्हणतात ते. ओके, तर मग इथे फंजीच्या स्टडीला काय म्हणतात, मायकोलॉजी. तर चला लास्ट क्वेश्चन आला आपला इथे, द टेस्ट फॉर डायग्नोसिस HIV इज, कोणती टेस्ट करतात, DNA करतात काय, नाही. मग काय इथे ऑप्शन 1 आहे एलिसा टेस्ट. एलिसा टेस्ट जे आहे त्याच्या थ्रू आपण काय शोधू शकतो की HIV चे सिम्पटम्स किती प्रमाणात झालेले आहे बॉडीमध्ये, ते कशा थ्रू करतात, हे एलिसा ही एक टेस्ट आहे, त्याच्या थ्रू आपण शोधू शकतो की माणूस HIV किती इन्फेक्टेड झालेला आहे. ओके, तर कोणती टेस्ट यूज करतात, एलिसा. तर अशा प्रकारे जे 25 क्वेश्चन आहे इथे कंप्लीट झालेले आहे. आणि मॉक टेस्ट जी होती सायन्सची ती पण कंप्लीट झालेली आहे. तर जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. थँक्यू.